गुड मॉर्निंग, शुभ प्रभात सर्वांना। तर बघा सकाळ सकाळ फोडणीचा भात प्रियानं लावलेला आणि मुलांसाठी डाळ। तर आरवीने बघा लगेच तिचा खेळ चालू केलेला आहे, कारण मला वाटतं की हे सगळं फ्रीजमधलं मटेरियल प्रियानं स्वच्छ करण्यासाठी काढलेलं आहे। आणि हे बघा तुम्ही बघू शकता प्रियानं पूर्ण हा स्वच्छ धुवून काढलेला आहे फ्रीज आणि व्यवस्थित क्लीन केलेला आहे। तर आरवीने लगेच पट्टी कुठून तरी आणलेली आहे आणि चालू केलेलं आहे कटिंग करायला। पट्टी घेतली आहे आणि लगेचच कटिंग करायला चालू केलं हिनं। बाहेर फक्त ठेवलंय फ्रीजमधनं काढून तिच्या मम्मीनं आणि हिनं चालू केलं तसं करायला। काय भाजी करायची आहे? काय पाहिजे? नाही मारत, मग ही संध्याकाळी भाजी करायला लागेल। करणार आहे का प्रिया संध्याकाळी? बरं आणूया ठीक आहे। तर इकडे भात शिजत आलेला आहे, तुम्ही बघू शकता। तू कशाला कापते? हाताला लागतंय का तसं पिल्ल्या? सगळ्या भेंड्या कापू नको बाय, नको पिल्ल्या, भाजी करावीच लागेल का ती आपण संध्याकाळी। आज फक्त फोडणीचा भात आहे आणि प्रियानं मस्तपैकी झणझणीत भाजी कोणती तरी केलेली आहे, तर मला कोणती माहीत नाही आहे, पण कट आलेला आहे एकदम। आता तुम्हाला लहान मुलांची एक गंमत सांगतो। शाळेमध्ये आरवीला आय थिंक काहीतरी कारपेंटर विषयी काहीतरी शिकवलेलं आहे, त्याच्यामध्ये एक काठी घेतलेली आणि कारपेंटर सारखं कटिंग करायला लागले। तोपर्यंत आपली भाजी तयार झालेली आहे, तर तुम्ही बघा मस्तपैकी भात पण शिजलेला आहे। तर आता आम्ही स्टार्ट करणार आहोतच। घोड़ा लकड़ी पे घोड़ा, घोड़े पे काटी, नहीं काटी पे घोड़ा, घोड़े पे काटी। या जेवायला छान। काय बाहेर? काय बाहेर? काय आहे? घोडा। बघू कुठं घोडा आहे? तर हा बघा घोडा आरवीला दिसलेला आहे। घोडा कसा खातो? हा बया कसा खातो घोडा? कसा खातो घोडा ग्रास? सांग बघू। बघू दीदी दाखवते घोडा कसा खातो। असा खातो घोडा। हा बघू घोडा कसा चालतो, घोडा कसा जातो। गेला घोडा, गेला घोडा गेला, आला घोडा आला भया। घोड्यावर बसतो भया, घोड्यावर बसतो तुला? थांब बसू तू घोड्यावर। त्यानं कोणती भाजी केलेली आहे? इथं मुलांसाठी डाळ वगैरे केलेली आहे आणि आमच्यासाठी भात आहे मस्तपैकी। तर तिखट नाही, हे तुमच्यासाठी आहे, तुमच्यासाठी, आणि हे आमच्यासाठी भाजी तिखट। हा हे तुमच्यासाठी, भैयासाठी आणि तुझ्यासाठी। हे आमच्यासाठी, आम्ही तिखट खातोय, मोठा आहे आम्ही। तू आणि भैया छोटा आहे, भैया आणि तू छोट। हो ते रोज चारते तुम्हाला। रोज चारते ती वरण भात। ते कुठं? हे भात आहे तो ग। काय आलंय? काय आहे रे तिथं? हॉर्स। भैया हॉर्स म्हणतोय। हॉर्स आलाय, मी दाखवलं आत्ता। हॉर्स खाली आहे हॉर्स। या आता जेवायला बघू। चला कोण कोण जेवण करणार आहे त्यांनी यायचं। कसा खातो घोडा? बघा आमचा भैया दाखवतोय घोडा कसा खातो। बरोबर असा घोडा खातो, जेवण करतो असा घोडा। हा अरे घोडा कसा पळतो। तर घोडा चाललेला आहे बघा आमचा। बघा आमचे दोन घोडे दोन घोडे चाललेले आहेत, आलेला आहे गेलेला आहे दोन। बस जेवण करा चला। थँक्यू। तुला छोटं ताट, मला मोठं आहे। काय? हा ये घोडा आलाय घोडा। राहू दे आरवी या। हा सुधी घोडा माहित आहे। ये लवकर जेवायला ये। काय पाहिजे बाया तुला?
काय रे भैया काय भात आहे तो हो वरण भात खायचे मम्माने दिला वरण भात हां तसं 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 खावा बघू व्हेरी गुड व्हेरी गुड भैयाला कशाला देते त्याला चार की भात भात आहे हा भात काय दिला मोठा ताट मला दिलं मी मोठा आहे म्हणून तुला पण मोठा दिला तू मोठी झाली आता तू मोठी झाली का आधी त्याच्यामुळं तुला तसं दिलाय चला खावा 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 आता काय खेळते आरवी तो बघा आमच्या आरवीची भांडी कुंडी तर डब्यामध्ये ठेवत आहे काय भांडी कुंडी येतोय बर बर तर आता बघा दोघं सकाळ सकाळ जेवण झालं ना आरवी भैया बघा एक डब्बा दिलाय त्यांना मोठासा आणि त्याच्यामध्ये जेवढे घरामध्ये तुटलेले फुटलेले सगळे साहित्य पण त्यांचेच भांडेकोंडे आहेत आणि त्यांना जी खेळणी घेतली ते पण त्यांचे भांडेकोंडेच आहेत गॅस वगैरे सगळं आहे तर ते सगळं डब्बा आणतात आणि डब्बा उलटा करून फेकतात परत ते दोघं भरत बसतात. आता आजीचा ब्लॉग स्टार्ट होत आहे तर गावाकडे बघा आमच्या तर घराच्या शेजारी सीताफळाची खूप झाडं आहेत आणि मम्मी तिथून सगळे सीताफळं काढत आहेत तर तिच्याच तोंडून आता ऐका की तिनं कसा ब्लॉग केला आहे ते पण सांगा. पडलं फक्त गाभा पडलं खाली आणि सीताफळ काय करायचं उलून पडलं खाली हातात घ्यायला पण येईना लय छान होतं खूप मोठं गोड अतिशय गोड सुंदर लागत होतं पण पडलं खाली. बघा एक एक कशी मोठी लाट आहेत. हे मोठे सीताफळ कसे आहेत सगळे पाडाला आलेले आहेत. आता आम्ही ही पिकलेली काढून खाऊ शकतो. आता एवढी काढलेली आहे सीताफळ अजून लय निघते ते पण आम्ही काढलेली नाहीत. उद्या थोडी काढायची. आता घरात सीताफळ घेऊन चाललेलो आहे आम्ही. आता सीताफळ बघा एवढी निघाली ती आम्ही एवढी सीताफळ काढली बागेतली आपल्या घराभोवती झाडं. ही सीताफळ किती मोठं आहे. त्या अशी सीताफळ बागेत असते. हे असं असतं एवढं मोठं एक अर्धा किलोचं सीताफळ आहे. हे बघा हे सगळे पाडाचे सीताफळ आहेत. बघा ही आता आपण खाऊ शकतो. बघा ही कसं उरलंय बघा. बघा ही कसं पिकलेलं आहे. मुंगळं खायला लागलेत. आता सीताफळं एवढी पिकू घालायचे. हे 2 दिवसानं पिकणार. तर आज आहे आमचा म्हाळ म्हणजे आपल्या पूर्वजांसाठी म्हाळ केला जातो. तर म्हाळमध्ये पोळ्या वगैरे भरपूर कुरवड्या सर्व केलं जातं भजी वगैरे आणि नैवेद्य दाखवला जातो आपल्या पूर्वजांना आणि सर्व भावकीमधल्या लोकांना जेवण पण बनवलं जातं आणि प्रत्येकाला जेवण दिलं जातं. तर बघा मम्मी इथं आणि ती आहे ती माझी काकी आहे. ऑरेंज साडीमध्ये मम्मी आहे आणि दुसरी जी आहे ती काकी आहे. तर ते सगळे मिळून चपात्या पोळ्या सगळं करायला लागलेले. ते सकाळपासूनच आवरायला लागतं यांना की भाजी आमटी जे काय ते लवकरात लवकर तयार करून द्यायला लागतं. तर आपल्या फॅमिलीमधले जेवढे लोक आहेत ते सर्वजण एकत्र येतात आणि प्लॅनिंग केलं जातं की काय बनवायचं. आदल्या दिवशीच हे सगळं कटिंग वगैरे करून ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर सकाळी सकाळी ज्या दिवशी माळ आहे त्या दिवशी चपात्या बनवायला चालू केलं जातं. तर जे कोणी ब्लॉग बघत आहेत त्यांनी पण कमेंट करून सांगा की तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीने माळ केला जातो, कशा रीतिरिवाज असतात.
तर इथं बघू शकता आमच्या चुलत्याच्या घरी म्हाळ केलेला आहे. तर मला वाटते काही गोष्टी रेडी झालेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता वरण भात किंवा भाज्या आहेत. तर हे सगळं रेडी आहे. आमच्या म्हाळाला लागण्यासाठी भांडे आम्ही धुवून ठेवलेत स्वच्छ. बघा, या आमची काकी सकाळपासून पोळ्या लाटते. सकाळी लवकर येऊन सकाळपासून 4ला येऊन सगळं काम उरकून घेतलेलं आहे. इथं मम्मी आमची भाजून घेते पोळ्या आणि या दोघी सगळ्यांच्या माळाला करून आलेत, म्हणून या 4 वाजता येऊन सकाळी पासून करतेत काम. आता सगळं झालंय, फक्त पोळ्या राहिलेत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं तयारी चालू आहे म्हाळाची. प्रत्येक गोष्ट एकदम व्यवस्थितरित्या केली जाते आणि सर्व एकत्र आल्यामुळं मजा पण येते बनवायला. आम्ही इकडे बरं पोळ्या करायला यायचंय तुम्ही. अहो आमची रंजनबाई बघा पोळ्या करायला येत नाही म्हणलेल्या. ते पहिल्यापासून म्हातारी झाल्या पण पोळ्याच करायला येईना. पोळ्या येत नाही तर काय करायचं, कोणाला हिडिओ. अक्का आमची सीताफळ काढायला ते बघा. काय करायचं आता, कुणी खायचं लाळी गत.